हॅलो नमस्कार मित्रांनो, मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. एक सगळ्यात सोपा आणि सगळ्यात इंटरेस्टेड टॉपिक इथे घेऊन आलेला आहे. इंटरेस्टेड टॉपिक आहे सर, आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता 16 जानेवारी. तर 16 जानेवारी पर्यंत फॉर्म किती आलेले आहेत? 8 दिवसाची मुदत वाढल्यानंतर फॉर्मची संख्या पण वाढली का? आमचं कॉम्पिटिशन वाढलं का? ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असतात. इंटरेस्टिंग विषय असतो पोरांचा, अभ्यासापेक्षा जास्त. या विषयाला खरं तर महत्व द्यायला नको, परंतु विद्यार्थ्याच्या उत्सुकतेपोटी हा विषय मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट फॉर्म किती आले, आणि दुसरं महत्वाची गोष्ट सर शॉर्टलिस्ट लागेल का? अरे यार, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलंय, तुम्हाला 1000 वेळ सांगितलंय. कोर्टानं स्वतः जरी त्या तुमच्या ऍडव्हर्टाईज मध्ये दिलेलं असलं की शॉर्टलिस्ट लावू, आमचा अधिकार, तुमचा अधिकार, आमका ढमका, असं काय काय दिलेलं आहे कोर्टाच्या जाहिरातीमध्ये, त्या गोष्टी माइंड करत नाहीत. कोर्टानं 1000 रुपये फीस आपली घेतलेली आहे फॉर्म फीस म्हणून. तर 1000 रुपये फॉर्म फीस घेतल्यानंतर परत एकदा कोर्ट हे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या प्रत्येकाला परीक्षा देण्याची संधी भेटणार आहे. शॉर्टलिस्ट लागणार नाही, कुणालाही शॉर्टलिस्ट केलं जाणार नाही. शॉर्टलिस्ट म्हणजे फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यापैकी काही विद्यार्थ्यांना काढून टाकतात आणि काही विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची संधी देतात, ह्याला शॉर्टलिस्ट म्हणतात. तर यावेळेस तसं काही होणार नाही. मागच्या वेळेस पण जी जाहिरात पडली होती त्याच्यामध्ये पण मेन्शन केलं होतं शॉर्टलिस्ट लागेल, पण शॉर्टलिस्ट कोर्टानं लावली नाही. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा, तो एक फॉर्मॅलिटीचा भाग आहे. ऍडव्हर्टाईज मध्ये शॉर्टलिस्ट लावू असं सांगणं, पण प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा देण्याची संधी भेटणार आहे. त्यामुळे आता बरेचसे विद्यार्थी या गोष्टीमुळे अभ्यास बाजूला ठेवलेत की शॉर्टलिस्ट लागेल मग मी अभ्यासाला सुरुवात करतो. नाही, त्याच्यानंतर तुम्हाला टाइमच भेटणार नाही अभ्यासाला. त्यामुळे वेळ वाया घालू नका. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोर्टाचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. सर फॉर्म किती आलेत यावरती मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये माहिती सांगतो. ओके, बाय द वे हे आपले बॅचेस पण आहेत, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन पाहू शकतात. हे माझं सगळ्यात महत्त्वाचं टेलिग्राम चॅनल, जे तुम्हाला तलाठी भरती आणि इतर सगळ्या भरत्यांबद्दल महत्त्वाचे अपडेट देत असतं. सर्च करा MPSC बाय पवन देशपांडे आणि ते जॉईन करायला विसरू नका. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी न्यायालय भरतीवरचं संगणकाचं पुस्तक आणलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रत्येक बुक स्टॉलला भेटायला सुरुवात होईल. ज्याला बुक स्टॉलला अवेलेबल होणार नाही त्यानं टेलिग्रामला जा, थोडंसं स्क्रोल करा, तिथं तुम्हाला ऑनलाईन पुस्तक मागवण्याची पण लिंक टाकलेली आहे. तर दोन्ही पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. जास्तीत जास्त 150 रुपये में मिलेगा तुमको ये किताब, और ये किताब तुमको 10 आउट ऑफ 10 मार्क्स भी दे सकता है. एवढं चांगलं पुस्तक आम्ही डिझाईन केलेलं आहे. ओके, आता सर हे आहे क्लर्कचं आणि हे आहे पिऊनचं. क्लर्कच्या फॉर्मची शेवटचा आकडा कट केलाय. उगा कशाला रजिस्ट्रेशन आयडी कोणाचा मी तुम्हाला शो करू, त्यामुळे शेवटचा आकडा मी 0 टाकून दिला. लक्षात ठेवा, 1,73,500 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत क्लर्क पदाचे. याच्यातले मोस्ट ऑफ फॉर्म रिपीट आहेत. लक्षात ठेवा, भरपूर जणांनी फॉर्म रिपीटमध्ये भरले. थोडंफार चूक झाली की त्या पोरानं काय केले, रिस्क नको म्हणून परत फॉर्म भरलाय, कारण शेवटचा फॉर्म ग्राह्य धरला जातो असं म्हणलं जातं. त्यामुळे या ठिकाणी बरेचसे रिपीट फॉर्म भरलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर क्लर्कचे 1,73,500 फॉर्म आहेत, ज्याच्यातले 25,000 मला वाटते रिपिटेशन मधले फॉर्म असतील, आणि पिऊनचे 2,24,000 पेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत, ज्याच्यातले परत एकदा 25,000 फॉर्म रिपीटमध्ये आलेले आहेत. आणि भरपूर सारे विद्यार्थी क्लर्कला सिलेक्ट होतील. तर इथं जरा नीट अभ्यास करा. जीएस मॅटर करतं बरं का तुम्हाला पिऊनसाठी, तर ते व्यवस्थित अभ्यास करणं अपेक्षित असणार आहे. तर क्लर्कचं आणि ह्याचं कळलं सगळ्यांना. शॉर्टकटमध्ये 1,73,500 म्हणजे 1.5 लाखच पकडा फॉर्म आलेले क्लर्कचे, आणि ह्याचे जवळपास ह्याचे 1.5 लाख ते 2 लाख फॉर्म पकडा, कारण बरेचसे फॉर्म रिपीट असतात. 2 लाख फॉर्म पकडा. तर ही कॉम्पिटिशन असणार आहे तुमच्या ह्याची, बॉम्बे हायकोर्टची. प्रॉपर अभ्यास जो करेल त्याचं 100% सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करणं मित्रांनो गरजेचं असेल. डन आहे सगळं? एवढंच सांगायचं होतं मला. आता तुमच्या डोक्यात जर दुसरं कोणतं असेल डाऊट, तर ते डाऊट काढून टाका. शॉर्टलिस्ट बद्दलचा डाऊट काढून टाकला, शॉर्टलिस्ट लागणार नाही. नाही म्हणजे नाही. ओके, नाही म्हणलं तर नाही, एवढं लक्षात ठेवा. तर हे झालं, फॉर्मची संख्या कळली. कॉम्पिटिशन तुम्हाला परत तुमच्या पदानुसार काढत बसायचं तर काढत बसा कॅल्क्युलेशन करत. मी म्हणतो आता हे फॉर्म कळले तर गपचूप आपापला बेंच जो असेल, बेंच ॲट औरंगाबाद असेल, बेंच ॲट नागपूर असेल किंवा बॉम्बे हायकोर्ट असेल, तो बेंच टार्गेट करा आणि छान पद्धतीनं स्वतःचा अभ्यास इम्प्रूव्ह करा. याच्यामध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे. स्ट्रॅटेजीचं एक लेक्चर घेऊन येईन निवांत तुमच्यासाठी. अब के लिए इतना ही बस. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.